शेतकरी मित्र, आपलं ऊसाचं डोळे काढण्याचं काम चालू आहे. म्हणजे आपल्याला रोपं काही तयार करून ठेवायचे. तर तुम्ही जर ऊसाची कांडी लागवड करीत असताना, रोपाची लागवड करीत असताना, कसं एक डोळा पद्धतीने लागवड करीत असताना, तुम्ही ज्या काही पद्धतीने ऊसाची लागवड करीत असताना, तर लागवड करीत असताना ह्या असं रोपं तयार करून आपण ठेवले पाहिजेत. माझं तर म्हणणं आहे, प्रत्येक शेतकऱ्यापाशी एक अशी मशीन पण पाहिजे की ह्या मशीनमध्ये तुम्ही ऊसाचे असे डोळे कट करून लागवड करू शकता. ह्याचं कारण म्हणजे ज्या जागेवर समजा तुम्ही ऊस लागवड केली आणि ऊस लागवड केल्याच्या नंतर जर समजा तूट पडली, काही डोळे मेले नाही, तूट पडली आपली, तर त्या जागेवर लागवडीसाठी तिकडं ऊस लावला की दुसऱ्या दिवशी आपलं रिकामपण बघून लगेच हे असे डोळे एका ट्रेमध्ये तयार करून ठेवायचे. म्हणजे ज्या जागेवर ऊसाची लागवड केली त्या रोपाचं वय आणि आपण ट्रेमध्ये तयार केलेल्या ऊसाचं रोपाचं वय एकसारखं राहिलं पाहिजे. म्हणजे दोघं एकमेकाला मारणार नाहीत आणि सगळा ऊस आपला जोमदार चालेल. तर मित्रांनो, ह्या अशा पद्धतीनं नक्कीच रोपं तयार करण्यासाठी, असे डोळ्याचं हे काढण्यासाठी असा चिमटा घ्या आणि रोपं तयार करून ठेवा. म्हणजे तुम्हाला आपल्या शेतामध्ये जे काही आपलं, माझ्या हिशोबाने एक 10% आसपास आपलं नुकसान असं होत असेल की आपल्या जमिनीमध्ये जी आपली तूट पडती, तर ह्या तुटीमुळं कमीत कमी 10% नुकसान होत असेल, ते आपली जागा मोकळीच राहते. तर असं डोळे काढण्याचं मशीन घ्या आणि हे असे तुम्ही डोळे नक्कीच काढा. तर मित्रांनो, गावकरी आपला शेतकरी मित्र हे यूट्यूब चॅनल आहे आणि दत्ता उदय फळे हे फेसबुकला पेज आहे. ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.